सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज शिवनेरी माझा, ज्यामध्ये आम्ही आपल्या परिसरातील बातम्या घडामोडी आपल्यापर्यंत जलद गतीने पोहोचवणार आहोत। आपल्या सभोवतालच्या बातम्या घडामोडी पाहण्यासाठी शिवनेरी माझा या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जर तुमने नहीं जर तुम्हा नौकरी मिलवी लेवला वेरी तर तुमने एकटा थवा पडणारी आहे। तुमने बिरसा मुंडा खाजा नाईक टंट्या मामा जयपाल सिंह मुंडा सारखी विचारधारा लिहिन आपण चला पडणार आहे मित्रो। आज जर तुम्ही फक्त ही कर्मचारी आहे 10 15 20 कर्मचारी आहे आणि 10 15 20 कर्मचारी को चाली आखीन तुम्ही बाकी लोक विचार नाही केता वेरी आज याम दियालो ह्या काल तुम्हाला दियावणारो आहे। आज जर तुम्ही सहकार्य यान केयो नाही तर हाकाल उठीन तुमने बिकडे सहकार्य केनारो ना मिले आणि तुम्ही बी एकला पोडा त्यानंतर यूपी बिहार दिल्ली काश्मीर वाला लोकून लावीन ही कलेक्शन करा लागवणार आहे आणि दियावणार आहे मित्रो। त्या खातुरे आपण होगान एकत्रित राह पडणार आहे, संघटित राह पडणार आहे। जे जे समाज नीती नियम बोलणार आहे त्या नीती नियम एकत्रित वेन आपण संघर्ष करा पडणार आहे। आज ग्रामपंचायत तुझे अधिकार आहे। आज पेशा ग्रामपंचायत काय आखावे का जर आदिवासी बहुली क्षेत्र आहे पेशा ग्रामपंचायत आहे ती पेशा ग्रामपंचायत तुम जर होम जिल्ह्या जर एका कलेक्टर किंवा एसपी बी आउला आहे का मंत्री बी आउला आहे ते ग्रामपंचायत पहिले ठराव मंजूर केला पडे, ग्रामपंचायती सहमती ला पडे, गावकऱ्या सहमती ला पडे आणि ती गावकऱ्या सहमती शिवाय तो कलेक्टर किंवा एसपी प्रवेश की ना सकतो। आता 2% लोक केडा जे आपो राज्य किर्या आपो हिना मूळ मालक आहे, आपो हिना जमीनधारक आहे आणि आपो जमिने गिया आणि आपो जमिने जाईन बी आपले नोकरी मिळणारी। त्या खातुरे आदिवासी लोकून जागृती वेळा पडणार आहे मित्रो। आदिवासी लोकून जागृती वेने काय ते बी आदिवासी जे अधिकार आहे ते आपण होमजीला पडणार आहे आणि त्यानंतर जे कलेक्शन एजंट आहे जे कंपनी आहे बाहेर लोक आल्या ते येऊन आपल्याने कायदा माध्यमुखी धडो हिकवा पडणार आहे। आज वर्दी पोवी आवता तुमने काय आखता मॅनेज बी जा परंतु 12 वर्षे वेगळी मला आम्ही ही ना जे वरिष्ठ लोक आहे ग्रामपंचायती मेरा जे कार्यरत लोक आहे ते त्याही मला की क्योंकि 12 वर्षे वेगळी 1 रुपये भी हमने ने यही कर देतलो ना मिले। आज आपको ग्रामपंचायत तुम रहता पाणी पट्टी देता घर पट्टी देता ने आता येत आपो क्षेत्र में रिया ने आता आपने कर कहा ना देता। आता आपने गावकऱ्यान होगा एकत्रित मित्र हो त्यांना ठराव भी बनवा पडणार आहे आणि ठराव बनविणे आदिवासी जे अधिकार आहे किंवा ती लँड एक्विजिशन ऍक्ट आहे त्याप्रमाणे आपल्याला या कायदा धडो हिकवा पडणार आहे आणि कायदा धडो हिकवीने बिरसा मुंडा खाजा नाईक या विचारधारा की आपल्याने बिरसा मुंडा खाजा नाईकू जी ताकद होती ती ताकद भी यान देखावा पडणारी आहे। भले कलेक्टर आवे एसपी आवे केल्लो भी मोठे अधिकारी आवे जर तुम्हा एकतारी त्यान आपू त्या जागा देखावू आणि आदिवासी ताकद देखावू मित्र। जर तुम्ही एकत्रित रिया तुम्ही जर संघटित रिया मित्रों माहिती तुमने जमीन गेली आहे गव्हर्नमेंट आपने नक्की आखलो आहे तुम्ही जमीन दी रिया तर आम्ही तुमने नोकरी देऊ एक ही त्या आखलो आहे आम्ही आपू या व्याज सहित आपो जमीन कर भी लिहो आणि आपू नोकरी भी लिहो आणि जर नाही देदी एका हातून संविधान आहे एका हातून बिरसा मुंडा तीरकामटो आहे दोस्ता। पहले कायदा की लड़ू कायदा की जर जे गाठ्या नहीं तर आपू हात तीरकामटो उचला भी विराजी ने कारण आपू जाते की आदिवासी है या खातुरे आमो ही काय भाषणबाजी करा ना अल्ला मित्रो किंवा आमो ही काय इलेक्शन उभी रे आखीन तुम्हाला काय मते मागा ना अल्ला आमो फक्त ही दाखा अल्ला एक आदिवासी राजो आहे आणि आदिवासी राजा जीवन जो जे आदिवासी जे अधिकार देतला आहे 244/1 कायद्यानुसार 5वी 6वी अनुसूची म्हणजे आदिवासी टेरिटरी में आदिवासी राजो आहे जर का चालवा भी पान तोडूला वेरी ते पहिले आदिवासी विचारा पडे ओ अधिकार आपण देतलो आहे। आता 2% लोक केडा जे मोठे मोठे बिल्डिंग बांधले आहे टोल नाका बांधले आहे वसुली किर्या आदिवासी आज लोग ती जमिनी कर वसूल मिललो ना मिले। आज 9 ऑगस्ट साजरो केले दो गव्हर्नमेंट 9 ऑगस्ट देखावी देतो म्हणजे आदिवासी विकास भी हो का काय ना। प्रत्येक ठिकाणी आदिवासी बहुली क्षेत्र डॅमू नाऊक जमीन घी टोल नाका नाऊक जमीन घी रोडू नाऊक जमीन घी म्हणजे आदिवासी फक्त जमीन देतो री का आणि जमीन दिन हात फक्त तो सुरतुल कामूल जाय का ते आपण आदिवासी मित्र होती परिस्थिती उद्रावा पडणारी आहे। जर आपण जमीन जाय री तर जमीन जाऊला नंतर या मुबदलो भी आपण मिळान तुझे आणि तो मुबदलो म्हणजे जे की जर एगो फ्लॅट 2-3 करोड रुपया जर मुंबई मिले ते की आदिवासी ही जी भूमी आहे ही माता आहे आणि माता भी तहेडो हमने कर मिळान तुझे बाकी आपो क्षेत्र आदिवासी क्षेत्र जर की टक्केवारी लीन सौदेबाजी केनारा आवता वेळी त्यान भी आपने त्या धडो हिकवा पडणार आहे चल निगी जो ही लोक एक आखा पडणार आहे मित्रो अन्यथा आदिवासी न्याय ना मिळणार आणि आदिवासी न्याय के की मिलान जो त्या खातूर आमो ही तुम्हापर्यंत आला तुम्ही हमने संधी दे दी तुम्ही बेनगोठे होणायले द्या मित्र हो तुम्ही एकटा देखावा आमो बाकी आदिवासी समाजू हितू खातुरे आदिवासी समाजूल एकत्रित येईन
आम्हा जो आदिवासी समाज ही न्याय मागा खातर बोटलो आहे अनेक दिवसापासून ते त्याला न्याय मिळविदा खातर आमू नक्कीच आहे आदिवासी टायगर सेना एटीएस ही जो संघटन आहे सामाजिक संघटन या संघटना माध्यमाके आम्हा तुम्ही जाहीर पाठिंबो है आता मु कहंडी भी वेले आखा तुम हमने ने 24 तासों में कहंडी वेले भी उपलब्ध व्यू तुम हितू खातुरे ओतो जाखीर मा बेन शब्द संपवू माना अजय गावित है मैं गुजर भवाली है आदिवासी टायगर सेना पदाधिकारी है मित्र हो तुम एनीवे एनी टाइम कहंडी भी वेले आखा त्या टाइमला आमू तुमने न्याय मिळविदा खातूर आऊ हूँ लीगली भी आणि त्यानंतर आंदोलन कीन भी आमू तुमने न्याय मिळवी दी हूँ आणि मित्र हो राजस्थान गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या 4 राज्य में संघटन चालू आमू आज चैतर भाई वसावा आज वेयज वेरी तुम त्या व्हिडिओ वेता वेरी वो व्यक्ति डेडियापाड़ा आमदार है वो व्यक्ति भी सर्वसामान्य आरी काम केलो है आमू राजकुमार रोत राजस्थान है सर्वसामान्य कुटुंब है जा तो आमदार की लुबी रिलो तो 500 रुपये भी त्या खिसामने आता पण आज त्याले आमदारू नंतर डायरेक्ट लोकसभा मोकल्यो खासदार बनव्यो तो व्यक्ती कॅपेबल ना पण समाज कॅपेबल भी आखीन त्याला खासदार म्हणून ती मोकल्यो तो व्यक्ती मालोता ठेको जो जे होतो रस्ता में टक्केवारी जो जे है की ना आखतो तो व्यक्ती आज काय आखिर मालूम है का मा समाजू जमीन है ती वाचाया जोजे मा समाजी हितू जे कायदा है ते वाचाया जोजे मा समाजू खातर जे नीती नियम बनला है ते टिकीरा जोजे त्या खातर संविधान रक्षण केरा खातर आदिवासी रक्षण केरा खातर लोकसभा गेलो आहे मित्रो आणि जर आदिवासी एकता रीत मित्रो ही भी आदिवासी एकता जर री तर खरोखर आदिवासी हितू खातर काही ते भी नीती नियम बोनी आदिवासी जमीन है किंवा आदिवासी जो नहीं है तो मिलना रो है होतन मैं आखू अनमा मा वानिल विराम दियो जोहार जय आदिवासी लड़ेंगे हम हमारा हक मांगते हम हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते लड़ेंगे जीतेंगे लड़ेंगे जोहार जय आदिवासी आज आदिवासी टायगर सेना एटीएस संघटनच्या माध्यमातून आज आम्ही बेडकी चेकपोस्टला समर्थन देण्यासाठी आलो होतो पाठिंबा दर्शवण्यासाठी आलो होतो माझे आदिवासी बांधव या ठिकाणी अनेक दिवसापासून आंदोलनाला बसलेले आहेत परंतु इथले जे काही चेकपोस्टचे अधिकारी असतील कर्मचारी असतील तर यांच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळत नाहीये इथं आज माझे आदिवासी बांधव हे शेतकरी आहेत आणि यांनी जमिनी दिलेल्या आहेत परंतु त्या शेतकऱ्यांना देखील इथं न्याय मिळत नाहीये म्हणजे या देशामध्ये नाही तर या जगामध्ये आज जो आदिवासी आहे तो पहिला नागरिक म्हणून सांगितलं जातं परंतु इथल्या स्थानिक व्यक्तीला आज न्याय मिळत नाहीये तर हे कुठले नीती नियम आहेत ज्या टायमाला इथं भूमी संपादन झाली जमीन संपादन झाली तर त्या टायमाला त्या म्हणजे जीआर असं म्हणतो की इथल्या पीडितांना न्याय मिळेल किंवा इथं नोकरी मिळेल परंतु आजपर्यंत त्यांना नोकरी दिली गेलेली नाही आहे आणि इथले जे काही अधिकारी आहेत इथले जे काही कर्मचारी आहेत यांच्या माध्यमातून आमच्या आदिवासी कर्मचाऱ्यांची पिळवणूक होते या ठिकाणी जे स्थानिक कर्मचारी आहेत त्यांना त्रास होतो त्या त्रास दिला जातो आणि त्यांना इथनं काढण्याचे हे नीती नियम या लोकांचे चालू आहेत अडाणी सारख्या मोठ्या मोठ्या उद्योगपत्यांकडनं असे टोल नाके आहेत तर हे खरेदी करण्यात येतात आणि त्यानंतर इथं मोठ्या प्रमाणात वसुली होते 2 नंबरचे धंदे होतात परंतु इथला जो स्थानिक माझा आदिवासी समाज आहे त्याला न्याय मिळत नाही आणि तोच न्याय मिळवून देण्यासाठी इथं आंदोलनाला बसलेले आहेत आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आदिवासी टायगर सेना एटीएसच्या वतीने आलो होतो सर्व समाज बांधव इथं आलेले आहेत सर्व संघटनेचे पदाधिकारी इथं आलेले आहेत येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही या चेकपोस्टच्या विरोधामध्ये या अदानी कंपनीच्या विरोधामध्ये सद्भाव कंपनीच्या विरोधामध्ये आरटीओ चेकपोस्टच्या विरोधामध्ये जन आंदोलन करणार आहोत येणाऱ्या दिवसामध्ये तारीख निश्चित करून आम्ही जन आंदोलन करणार आहोत चेकपोस्ट हे बंद करणार आहोत आणि बेडकी ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून आम्ही इथं स्वतः जेसीपी लावून इथं हायवेचं खोदकाम करू आणि त्यानंतर हा संपूर्ण हायवे बंद करू एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो जोहार जय आदिवासी